नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे UPSCची 2024 साठीची 335 पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे 7 मार्च 2024 रोजी. तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. UPSC EPFO या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे. तर तुम्ही बघू शकता वॅकन्सी जे आहेत ते 335 आहेत. मग त्याच्यामध्ये जनरलसाठी 132 आहेत, EWSच्या 32 आहेत, OBCचे 87 आहेत, SCच्या 48 आहेत, STचे 24 आणि PWD जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच्या 12 असे एकूण वॅकन्सी आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. मग ज्या PWDच्या जागा आहेत ते त्यांचं रिझर्वेशनमध्ये त्यांची मागणी कशी आहे तर ते देण्यात आलेलं आहे. डिटेलमध्ये ते देण्यात आलेलं आहे. पे स्केल किती असणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे. वयोमर्यादा जी आहे तर ती जनरल आणि EWSमध्ये असाल तर 30 वर्ष आहे, OBCमध्ये असाल तर 33 आहे, SC STमध्ये असाल तर 35 आहे आणि PWDमध्ये असाल तर 40 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार होतं. तर लोअर एज लिमिट फॉर द कॅटेगरी जी आहे 18 ते 35, 18 ते 33, 18 ते 35, 18 ते 40 असं असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिनिमम जे आहे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं स्टेनोग्राफी इंग्लिश अँड हिंदीमध्ये ट्रान्स्क्रिप्शन टाईम जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. 50 मिनिट इंग्लिश, 35 मिनिट्स हिंदी असं असणं आवश्यक आहे. कम्प्युटर तुमचं ओनली ऑन कम्प्युटरमध्ये. त्यानंतर ड्युटीज ज्या आहेत त्या कशा असणार आहेत. त्यानंतर अदर डिटेल काय असणार आहे तर हेडक्वार्टर्स जे आहे न्यू दिल्लीला आहे. प्रोबेशन जे आहे 2 इयर्ससाठी असणार आहे. एनी अदर कंडिशन जे आहे तर त्या कुठल्या असणार ते देण्यात आलेले आहे. 1/1/2004 जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती upsconline.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 7 मार्च 2024 ते 27 मार्च 2024पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार होतं. त्यानंतर तुम्हाला सबमिटेड ॲप्लिकेशन जे आहे तर ते तुम्हाला इथं बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं नोट देण्यात आलेली आहे, ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचं. हे जे जाहिरातीचं PDF आहे ते मी आपल्या ऑलरेडी टेलिग्राम चॅनल जे आहे तर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरनं पण पाहू शकता. ह्याच्यासाठीचं जो सिलेबस आहे तर तो कशा असणार आहे तर इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड वर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर वेटेज जे आहे ते कसं असणार आहे ते देण्यात आलेले आहे. हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर द रिक्रुटमेंट टेस्ट जे आहे RT विल बी कंडक्टेड अक्रॉस द फॉलोइंग सेंटर्स. मग कुठल्या सेंटरवर एक्झाम असणार आहे तर ते देण्यात आलेले आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रामधून फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी महाराष्ट्रामधला औरंगाबाद आहे. मग तुम्हाला फॉर्म भरायचं जर असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातले जे सेंटर आहे ते तुम्हाला बघायचे तर मुंबई आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला बघायचे आणि त्या सेंटरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. तर हे बघू शकता इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये सगळं प्रकारचे ते व्यवस्थित वाचायचे तर नंतरच तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. तर सिटिझनशिप जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. एज लिमिट जे आहे, मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन, ॲप्लिकेशन फी जी आहे 25 रुपीज आहे ओनली. आणि त्याच्यामध्ये SC ST वुमन असाल, बेंचमार्क असाल तर तुम्हाला कन्सेशन आहे याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. तर ही होती EPFO UPSC 2024 साठीची प्रसिद्ध झालेली जी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड जाहिरातीचा व्हिडिओची म्हणजे माहितीचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करायचा. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जायचं आहे आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचं. जर त्यांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल. हे व्हिडिओ मी फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते. हे तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर डिटेलमध्ये जाहिरात वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काही अडचण वाटल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या शंकेचं नक्कीच निरासन करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या आणि तुम्हाला हे PDF व अशाच प्रकारचे सर्व जाहिरातीचे PDF तिथं पाहायला मिळतात. धन्यवाद.